तर आज आपण आलोय नंदू चौधरी यांच्याकडे. आल्या आल्या जे त्यांचं वैभव आहे, म्हणजे जो ऑप्युलन्स आपण म्हणतो, तो खरंच इथे बघायला मिळतो. आल्या आल्या पेरूची, आंब्याची, जांभळाची झाडं होती. त्याच झाडाची अतिशय सुंदर देशी जांभळं त्यांनी आम्हाला खायला दिली. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथे पपईचं झाड आहे, या ठिकाणी सुंदर फुलांची झाडं आहेत आणि त्याचबरोबर एक इको फ्रेंडली होम विच इज व्हेरी मच कनेक्टेड टू नेचर, अशा पद्धतीचं घर आपल्याला नंदूजींकडे बघायला मिळेल. नंदूजी नमस्कार. नमस्कार. तर ह्या तुमच्या घराच्या संकल्पनामध्ये हे जे तुमचं गोकुळासारखं घर आहे, त्याच्याविषयी तुम्ही काय माहिती द्याल? नाही, आम्ही कसे थोडा जुन्या पद्धतीने अवलंबण्याचा प्रयत्न करतोय की आपण निसर्गाशी कसे कनेक्ट होऊ शकतो त्याविषयीचा आपण करायचा प्रयत्न केला. आता बघू शकता तुम्ही, आता ही जी फ्लोरिंग आहे, ही जी भिंत आहे, त्याच्यामध्ये आपण सिमेंटचा वापर केलेला नाही आहे. त्याच्यामध्ये माती, सल्ला, चुना, शेण, गोमूत्र असं करून त्याचा तो लेप लावलेला आहे. आणि हा जो कलर दिसतो ना, हा कलर हा गाईच्या शेणापासून, गोमूत्रापासून आणि नैसर्गिक आपल्या ज्या वस्तू त्याच्यापासून तयार केलेला आहे. अच्छा, म्हणजे हा पेंट हो. नैसर्गिक आहे, हो, नैसर्गिक. कम्प्लिटली बायोडिग्रेडेबल. इथली जी जमीन आहे, हे मला थोडं कन्फ्युजन होतं, ही शेणाने सारवलेली आहे का काय नक्की? कारण खूप सुंदर वाटते शेणाने हो, सारवलेली. शेणाने सारवलेली आहे. त्याच्या अगोदर आपण असं एक कोबा तयार करायचा प्रयत्न केला, जसं की मी सांगितलं की चुना, सल्ला, माती, शेण, गोमूत्र याचा असा एक कोबा तयार केलेला आहे आणि ही सारवलेली आहे. आता काही लोकांना असं वाटतं की हे मेंटेन करायला फार त्रास होतो, पण तसं नाही आहे. ॲक्च्युली हे मेंटेन करायला फार इझी आहे. म्हणजे तुम्ही महिन्यातून म्हणजे 15 ते 20 दिवसात फक्त एकदा सारवणं, तुम्ही 2 ते 3 दिवसानंतर झाडलं तरी चालतं. अच्छा, तुम्ही बादलीवर पाणी ओतलं तरी काय हरकत नाही, तुम्ही सटकू शकत नाही. जसं की स्टाईलवरती थोडंसं पाणी पण सांडलं गेलं तर माणूस सटकतो, याच्यामध्ये गॅरंटी आहे, माणूस सटकणार नाही एवढं नक्की. आणि दुसरी गोष्ट की याच्यामुळे पाय चांगले राहतात आणि आपण पृथ्वी तत्वाशी कनेक्टेड होतो. अच्छा, म्हणजे अर्थ एलिमेंट साठी हे Exactly. चांगलं आहे. तर आपण इथे बघू शकतो, पूर्णपणे चुना, नैसर्गिक घटक आणि शेणाने बनवलेलं हे फ्लोरिंग आहे. या ठिकाणी सुंदर एक तुळशीचं वृंदावन आहे, तुळस आहे घराच्या बाहेर, आणि इथे एक यज्ञकुंड आहे, ज्या ठिकाणी ते नियमितपणे अग्निहोत्र करतात. तर आता आपण नंदूजींच्या घरात एंट्री करूया. इथं तुम्ही बघू शकतात की सेम तसंच केलेलं आहे आपण. फक्त वरती आम्ही हे केलेलं आहे, पीओपी केलेली आहे. त्याचा आमचा इथला अनुभव सांगतो की आता माझ्या आईला शुगर होती, ती झाल्यामुळे आमचं 4 ते 5 महिन्यात आईची शुगर मेल झालेली आहे. वाह. माझ्या मिसेसला संधिवात आहे. अच्छा. तिचा संधिवात जो 80 ते 90% क्युअर झालेला आहे, ह्या शेणाच्या जमिनी. शेणामुळे, गाईच्या सहवासामुळे आणि आम्ही जे नैसर्गिक खातो त्याच्यामुळे. मित्रांनो, अतिशोक्ती नाही, पण आता दुपारचे ऑलमोस्ट 1 वाजत आलेले आहेत. बाहेरची जी गरमी आहे आणि जसं मी घरात एंट्री केलं तेव्हा जो इथं आल्यानंतर जो वातावरणाचा बदल आहे, हा खरंच अनुभव घेण्याजोगा आहे. म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यात थोडं जास्त गरम होणार नाही आणि हिवाळ्यात तुम्हाला थंडी वाजणार नाही. अच्छा, म्हणजे हिवाळ्यात मी कधीच इथे स्वेटर वापरलेलं नाही आहे. अरे वा, हो हो हो. सुंदर. म्हणजे आपण बघू शकतो की ह्या ठिकाणी शेणाने सारवलेली जमीन आहे, नैसर्गिकरित्या प्लास्टर केलेली माती आहे. आणि जसं नंदूजींनी सांगितलं की त्यांच्या आईची शुगर आणि त्यांच्या पत्नीचा संधिवात, ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांना अतिशय पॉझिटिव्ह असा फरक दिसलेला आहे. सो आय फील की बिंग वोकल फॉर लोकल आणि इको फ्रेंडली होम्स किंवा निसर्गाच्या जवळ राहणं, ह्याच्यासाठी आय थिंक नंदूजी इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल्स, की जे सिम्पल लिव्हिंग आणि हाय थिंकिंग याच्या आधारे निसर्गाचं रक्षण करतायत. बिकॉज ही इज लिव्हिंग इन अ कम्पॅरेटिव्हली मच बायोडिग्रेडेबल होम. ते देशी गाईचं संवर्धन करतात आहे, जेणेकरून देश, धर्म आणि आपली येणारी पिढी सशक्त होईल. आणि त्याचबरोबर आपण कितीही इंडस्ट्रियलायझेशन आणि डेव्हलपमेंट म्हणलं, IT सेक्टर कितीही मोठा झाला तरी शेवटी दुपारच्या 12 वाजता आणि रात्री आपल्याला जेवण लागतं. तर ह्या जमिनीचं रक्षण करण्याचं जे कार्य नंदूजींनी हातात घेतलंय, मला असं वाटतं की हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. तर नंदूजी, तुम्ही ह्या सगळ्या मागच्या 3 तासामध्ये जो आम्हाला वेळ दिला त्यासाठी खूप खूप आभार. आणि आम्ही निश्चित प्रयत्न करू की तुमच्या ह्या कार्याला बळ मिळण्यासाठी आणि गाईचं, समाजाचं आणि शेतकऱ्यांचं रक्षण होण्यासाठी आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रामाणिक प्रयत्न करू. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.